यानंतरची बातमी आहे ती अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या गंभीर आरोपांची। डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की भारत रशियाकडून कच्चं तेल अगदी कमी किमतीत विकत घेतं आणि खुल्या बाजारात भारत तेच तेल चढ्या दरानं विकतंय। सोशल मीडियावर ट्रम्प यांनी ही पुन्हा दरपोक्ती केलेली आहे। भारत कमी किमतीत तेल विकत घेऊन चढ्या दरानं विकतो आणि नफा कमावतो असा दावा त्यांनी केला। त्यामुळे आता भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची त्यांनी धमकी दिली आहे। रशियाशी भारताचे घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत। रशिया युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत आलाय। याच आयातीवर बोट ठेवत ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय। पुन्हा एकदा त्याचीच रीओढत ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशलवर भारताला पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे। पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ट्रम्प काय म्हणतायत ते। ट्रम्प म्हणतात, भारत केवळ रशियाकडून प्रचंड प्रमाणात तेल खरेदी करत नाहीये, तर त्या तेलाचा बराचसा हिस्सा ओपन मार्केटमध्ये अर्थात खुल्या बाजारात मोठ्या नफ्यावर विकत आहे। त्यांना युक्रेनमध्ये रशियन युद्ध यंत्रामुळे किती लोक मरत आहेत याची काहीही फिकीर नाही। म्हणूनच मी भारताकडून अमेरिकेला द्याव्या लागणाऱ्या टॅरिफमध्ये लक्षणीय वाढ करणार आहे। या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद। डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष अमेरिका।